16 तारखेला बैलगाडी शर्यतीचा धुळा उडणार, मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद येणार, वेगाचा शेवट करायला सर्जा येणार, सेमीमध्ये ओव्हरटेक करायला सगळ्याला पूर्ण उडणारा चटणी भाकरीचा पैलवान येणार, तो म्हणजे घरणीकरांचा राजा, ज्याला मुंबई गाजून ज्याला बिंदोरचा बादशाह म्हणून ओळखलं जातो, तो सर्वांचा लाडका मथुर येणार, ज्याला आखीव रेखीव बांधा, ज्याला देवानं फुरसुदीन काढलेला वेळ काढून काढलेला बांधा म्हणजे सर्वांचा लाडका 22-11 पिस्टन येणार, सगळ्याची मन जिंकून घेणारा, बैलगाडी क्षेत्रावर राज्य करणारा सर्वांचा लाडका साहेब दशम हिंद केसरी बकासूर येणार. तर नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत जयंत केसरी मैदान कसं होणार आणि जयंत केसरी या मैदानातील प्रमुख पेहरे, आता कोणकोणते पेहरे आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे. सर्व बैलगाडी प्रेमींनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. तर सर्वात प्रथम या मैदानाचा थोडासा इतिहास आणि हे मैदान कसं होणार आहे, या मैदानातील बक्षीस किती आहेत, या मैदानातील समालोचनाचं कोण काम करणार आहे, या मैदानातून झेंडे कोण टाकणार आहे, या मैदानाची नोंद कशी असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण 2 मिनिटांमध्ये थोडक्यात घेऊया. याच्यानंतर आपण जे टॉपचे पेहरे 70 ते 80% खरे असणारे पेहरे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ संपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट होणार आहे. तुमचा वेळ कोणताही वाया जाणार नाही. सर्व बैलगाडी प्रेमींनी, सर्व बैलगाडी शौकीनांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. तर तुम्हाला या मैदानामधील प्रथम बक्षीस किती आहे, तर प्रथम बक्षीस आहे 5,16,265. तर या मैदानातील द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 3,06,265. या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे ते म्हणजे 2,06,000. तर दुसऱ्या 5व्या क्रमांकाचं बक्षीस आहे ते म्हणजे 62,000. नंतर 6व्या क्रमांकाचं बक्षीस आहे ते म्हणजे 6व्या क्रमांकाचं बक्षीस आहे 65,000. नंतर 7व्या क्रमांकाचं बक्षीस आहे 26,000. तर दोन्ही 6व्या आणि 7व्या क्रमांकाचे बक्षीस आहेत 26,000. तर दुसरं पाहायला सर्वात आनंदाची गोष्ट आहे, तर जे बैल सर्व बैलगाडी मालक जे बैल गट पास करतील अशा बैलांना सुद्धा, त्यांच्या बैलगाडी मालकांना सुद्धा एक पैठणी साडी गिफ्ट भेटणार अशी माहिती सुद्धा या ह्याच्यामध्ये आयोजकाकडून सांगण्यात आलेलं आहे. तर दुसरं पाहिलं तर दुसरी गोष्ट म्हणजे ज्या गाड्या 2 नंबर सेमीमध्ये उतरणार आहेत त्या गाडीला सुद्धा सन्मानजनक उत्तेजन सन्मान सुद्धा करणार आहेत अशी माहिती सुद्धा आयोजकाकडून करण्यात आलेल्या आहेत. दुसरं पाहिलं गेलं तर ज्या फायनलमध्ये सर्व गाड्या आहेत त्या गाड्यांच्या ड्रायव्हरांना 5 पैठणी सुद्धा देण्यात येणार आहेत. नंतर तुम्हाला जोडवी 1 ग्राम पैंजण अशी लकी ड्रॉ सुद्धा तिथे ठेवलेली आहे. तर मित्रांनो, ज्या गाड्या फायनल राहतात त्या ड्रायव्हरांचा सुद्धा सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती सुद्धा आयोजकाकडून सांगण्यात येत आहे. तर या मैदानातील नियम आणि अटी सुद्धा सांगितले आहेत. जे भारतीय बैलगाडी संघटनेने जे नियम आणि अटी घालून दिले आहेत त्या नियमाच्या अटीचे पालन करूनच हे मैदान होणार आहे अशी माहिती सुद्धा आयोजकाकडून सांगण्यात आलेली आहे. तर या मैदानाचं समालोचनाचं काम करणार आहेत ते म्हणजे आपल्या बैलगाडी शर्यत 7 समुद्रावर नेली, त्यांच्या आवाजानं सर्व बैलगाडी शौकीन प्रेरित झाले असे सर्वांचा लाडका समालोचक महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे सरकार, त्याच्यासोबत असणार आहेत प्रवीण घाटे, रणजित बनसुडे आणि जे राजकीय समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे ते म्हणजे कोकाटे साहेब. हे सगळे समालोचनाचं काम पाहणार आहेत. तर झेंडा पंचाचं काम करणार आहेत ते म्हणजे धनावडे बापू. नंतर यामध्ये आयोजक कोण आहेत, तर नंतर हे आयोजक आहेत कैलासवासी शरद अण्णा लायगडे, युवा मंच यांच्या नियोजनाखाली हे मैदान होणार आहे. तर या मैदानाचं लोकेशन आहे NH4 कासेवाडी हे मैदानाचं लोकेशन आहे. तर या मैदानातील पेहरे कोण कोण आहेत हे आपण थोडक्यामध्ये पाहूया. चला तर आपण लगेच पेहरे पाहायला सुद्धा सुरुवात करूया. तर सर्वात पहिला पेहरा आहे ज्याला वेगाचा शेवट मानलं जातं तो म्हणजे सर्जा. तर सर्जा तुम्ही पाहिला असेल 1-2 मैदानामध्ये गाडी गट पास करतो पण थोडीशी फाटी फॉल होत आहे, त्यामुळे सर्जाचा पेहरा सुद्धा या मैदानामध्ये टॉपचा असणार. तो म्हणजे सर्वांचा लाडका बैल 22-11 पिस्टन. आणि तुम्ही तर पाहिला असेल सर्जा आणि पिस्टन ही पेहरा फिक्स 70 ते 80% 100% फिक्स असणारा पेहरा आहे. आणि पिस्टनला तुम्ही पाहू शकता, पिस्टनला सुद्धा पळ कसा आहे आणि सर्जा सुद्धा वेगाचा शेवट आहे. तर दोन्ही ही गाडी जुळून आली तर ही गाडी कशी पळेल आणि ही गाडी गुलाल तर राहील का, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तर दुसरा पेहरा आहे तो म्हणजे ज्याला चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ओळखलं जातं तो म्हणजे घरणीकरांचा राजा. तर घरणीकरांचा राजासोबत असू शकतो ते म्हणजे मोहन भैया मधने, MM ग्रुप पेटनाका यांचा राजाची जोडी या मैदानामध्ये पडण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरं पाहायला गेलं तर जे अमित पाटील सुपनेकरांची टिटवी आणि त्याच्यासोबत असू शकते ते म्हणजे मुरुमकरांचा सुंदर, जे दीपक शेठ साखरे यांचा मुरुमकरांचा सुंदर आहे, सुंदर त्याच्यासोबत असू शकतो. मित्रांनो, जे महाराष्ट्र केसरी मैदान झालं होतं त्या मैदानात प्रथम क्रमांकाची जी जोडी धावली होती, नंतर सुद्धा जे दुसरं रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त जे देवाभाऊ केसरी मैदान झालं होतं या मैदानात सुद्धा ही जोडी धावली होती.
तर मित्रांनो ही जोडी कशी धावेल, नंतर ही गाडी गुलाल तर राहील का, तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. दुसरा पायरा तो म्हणजे चिक्या, जे आपली 55 लाखाची खरेदी आहे, आजिष कारोंडेकरांचा चिक्या त्याच्यासोबत असणार आहे. अनुजा नितीनाबा शेवाळे यांचा पाखरे असणार आहे. तर मित्रांनो चिक्या आणि पाखरे सुद्धा तुम्ही गाडी पाहिली असेल कशी पडते. ही गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे पडते. हा सुद्धा पायरा शक्यतो कन्फर्म झालेला दिसतो. दुसरा पायरा तो म्हणजे शिरसोडीकरांची रायफल. तर शिरसोडीकरांची रायफल सुद्धा चांगल्या प्रकारे धावत असते. तर त्याला पब्लिकची भिताड म्हणून ओळखली जाते शिरसोडीकरांची रायफल. तर त्याच्यासोबत असणार आहे तो म्हणजे सागर शेठ कटरे यांचा घाणनकरांचा बव्या. शिरसोडीकरांची रायफल आणि घाणनकरांचा बव्या ही सुद्धा जोडी ह्याच्या अगोदर सुद्धा मैदानामध्ये अनेक मैदानामध्ये पळलेली गाडी आहे. तर जे 5 लाखाचं मैदान झालं होतं पाठीमागचं, त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी असणार ही गाडी रायफल आणि बघा. मित्रांनो ही गाडी कशी पळेल, या गाडीला वेग कसे राहावं लागेल आणि ही गाडी गुलाल तर राहील का, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. दुसरं पाहिलं दुसरी गाडी ते म्हणजे जे हिंद केसरी पुसेगाव मैदानचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ते म्हणजे रोमन आणि सरदार, ही गाडी सुद्धा या मैदानासाठी येणार आहे. ही बैलजोडी धावण्याची दाट शक्यता आहे. तर रोमन सोबत तो बैल नसला तर जो सासवडकरांचा बादल आहे तो बादल त्यांच्यासोबत असू शकतो. तर दुसरं पाहायला गेलं तर सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशाह, आता अनेक बिंजोड गाजत आहे, तो म्हणजे सर्वांचा लाडका रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथुर सोबत असणार आहे. पिंटू शेठ मोडक यांचं कॉकटेल. मथुर आणि कॉकटेल याच्या अगोदर कितीतरी वेळा भल्याना घाम पडलेली ही बैलजोडी. मित्रांनो मथुर आणि कॉकटेल ही गाडी धावली तर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया काय वाटतात, ही गाडी गुलाल तर राहील का, ही गाडी सेमी पास करेल का आणि ही गाडी कितवा नंबर करेल, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तर दुसरं गाडी असणार ते म्हणजे विठ्ठल नाना ड्रायव्हर यांची नवीन खरेदी तेजा यांच्यासोबत असणार आहे बुलढाणा एक्सप्रेस बघा. तर मित्रांनो जे पाठीमागचं मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये सुद्धा ही जोड धावली होती, पण गाडी थोडीशी फॉल झाल्यामुळे या गाडीला निकाल देण्यात आला होता. ही गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावली होती. मित्रांनो जे देवराष्ट्रीयाला मैदान झालं होतं या मैदानामध्ये सुद्धा बब्याच्या गाडीवर विठ्ठल नाना बसले होते आणि त्या गाडीवर सुद्धा विठ्ठल नानाने 1 नंबर केला होता. नक्कीच ही गाडी तेजा आणि बब्याची गाडी कशी धावेल, नंतर ही गाडी गुलाल तर राहील का, तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट बॉक्स नोंदवा. तर दुसरं पाहिलं गेलं तर 10व्या क्रमांकाचा पायरा आहे तो म्हणजे सर्वांचा लाडका बकासूर. तर आपला बकासूरचा पायरा असू शकतो तो म्हणजे घोडकरांचा सर्जा नसेल तर अनेक लोक म्हणतात नवीन चेहरा सुद्धा असू शकतात. जे पाठीमागचं सम्राटला पैरा पाहिजे होता त्या अनेक लोकांनी त्यांना पैरा दिला नाही, त्यामुळे आम्ही नवीन चेहऱ्यासोबत पैरा करणार अशी माहिती सुद्धा बकासूर बैलाचे मालक मोहिल शेठ यांनी दिली होती. तर 100% 70 ते 80% बकासूर आपल्याला घोडकरांचा सर्जेसोबत धावू शकतो. तर घोडकरांचा सर्जेसोबत नाही धावला तर एक त्याच्यासोबत नवीन चेहरा सुद्धा त्याच्यासोबत असू शकतो. तर दुसरं पाहायला गेलं तर अजून आपल्यापर्यंत अजून पैरे आले नाहीत ते म्हणजे जे रायफल असेल, रायफल सोबत शक्यतो 100 धावू शकतो. जे 1 BHK फ्लॅगचे जे पाठीमागचे मानकरी होते हीच गाडी पुन्हा धावू शकते. नंतर जे आपला संग्राम उदयसिंह पाटील यांचा तेजब आहे याचा सुद्धा आपल्याला पैरा अद्याप समजू शकला नाही. नंतर जो आपला सदाशिव मास्तर कदम यांचा महिला बैल आहे याचा सुद्धा पैरा समजू शकला नाही. नंतर आपला दोरलीकरांचा हरण्याचा सुद्धा पैरा समजला नाही. नंतर सातारा एक्सप्रेस बलमा सुद्धा याचा सुद्धा आपण पैरा अजूनपर्यंत समजला नाही. नंतर आनंद तारकर यांचं वादळचा सुद्धा पैरा आपल्याला समजू शकला नाही. तर दुसरं पाहिलं गेलं तर 4x4 गजाचा सुद्धा पैरा आपल्याला अजून समजू शकला नाही. नंतर आपला अर्जुन नंतर लखन या बैलाचे अद्याप पैरे समजून नाही. तर या बैलाचे पैरे समजले तर दुसरा व्हिडिओ सुद्धा बनवेल. मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ आवडल्यास जे बैलगाडी मालक बैलगाडी क्षेत्रावर प्रेम करतात, आपल्या बैलावरती प्रेम करतात, हा व्हिडिओ आवडल्यास तर फ्रीमध्ये एक लाईकचं बटन दिसतं, त्या लाईकच्या बटनवरती क्लिक करा आणि आपली व्हिडिओ आवडला असेल आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.